माझं बिया भाकरीवाणीच आहे. नुसतं जळायचं दुसऱ्यासाठी. आणि नशिबी असला नवरा 2 दिवसात येतो म्हणून गेला. आज 8 दिवस झालं. कुठं लपड केलं असेल कुणास ठावं. त्यांचं नाव घेतलं ते आपटतंय. आलं वाटतं 4 गाव चौकीर डपून. हे ध्रुपदा बोंबल तरी बघणार नाही. मी कोणाला विचारतोय? फुकणीला? आता तर नवरा वेळा दमून भागून घरी आला तर काय धाड भरली त्याला दमाला? कसलं काम करतोय का धंदा? माझ्याकडे बघ तरी. तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझं? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. अरे जायला आता तरी बघशील. माझ्यासाठी आणलं का? नाही तर काय म्हशीसाठी. एवढ्याला काय होतंय? हे बघ अगं बया. आणि हे बघ अरे माझे देवा. कारभारी आता काय म्हणू तुम्हाला? मला एकदा तुमचं मुक्काच घ्यावंसं वाटतं. घेऊन टाक पटकन, कोण बघत नाही पण काय हो कारभारी, काय इतक्या समध्या वस्तू तुम्ही कुठून आणि कशा आणल्या? त्या पिशवीत काय काय होतं तेवढं समजा देऊन टाकलं ना. या पिशवीत या पिशवीत नाम्याच्या पटक्याचा रंगवायला दिलेला सासरा आहे. म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे. पण ही मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय. मला माहितच नव्हतं तुमची लोकशाही इतकी चांगली आहे म्हणून. तर कशा पाय भेट दिली? काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला. बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं. म्हणजे लोकशाही, म्हणजे लोकांचं, म्हणजे भारत मातेचं, म्हणजे सरकारचं. म्हणजे सरकारची आणि तुमची ओळख असेलच. आहे नवा. मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय 3-3, 5-5 वर्षांनी निवडणुका घेतो त्या काय खऱ्या नवं. महिन्याच्या महिन्याला घेत जा. म्हणजे आपली चांदी होईल. कसं सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया. खरं सांगू कारभारी, आणि काय आहे? आज मला तुमच्या निवडणुकीचं महत्व कळलं. असं नाही? नाहीतर मला वाटायचं तुम्ही नगत लुडबुड करताय. आता तुला पटलं ना? वा लय हुशार आहेस. मग आता मला भाकरी खायला देणार? लय भुका लागली. कारभारी आज तुम्ही म्हणाल तसं करते. पण अगोदर हातपाय धुणे म्हणजे गरम गरम भाकर करून वाटते. आता चाललो हातपाय धुवाय. कारभारी मला तुमचा लय अभिमान वाटतोय. हातपाय धुणार म्हणून. कोण तात्याराव? नाही पतराव. नाही शिरपतराव. अशोकराव. नाही नक्की विठ्ठलराव. तू वय मानकरांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं. आणि तू बी 2-2, 3-3 महिने तोंड दावत नाहीस आम्हाला. आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय. म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू. हे बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी. ते नाही हे तुझ्या. डॉक्टर मारा मुसळे या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं कळलं ना. काय रे आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले. आपण मी कशा तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय हो. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर थांबा. काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं.
रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. असं आहे. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार आहे ना तुमचे. असं. बोला. ये तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. हो. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. त्याच्या आईला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं त्या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे काय? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत तसं नाही हो. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. अहो गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं. तुम्ही 16वे. म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही काय. बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला, आता आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5ही वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय? अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समधी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलंच म्हणून समजा. हा त्याच्या वकील साहेब, अहो या उखळ्यांचा उखळी वार उडाला की त्या मुसळ्याच्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. तुम्ही काय बी चिंता करू नका. अहो कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या हातचा निस्ता मळ आहे मळ. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. नाही म्हणजे तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका. पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी. जिंकली म्हणून समजायची. अहो आम्ही कशासाठी धावत आलो इथं? तो डॉक्टर मुसळे आहे ना मग, त्यानं 3 वेळेला माणूस पाठवला होता मला बोलवाया. काय सांगताय? हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून. वा, आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभा राहणार आहे. व्हेरी गुड. कारण माणूस सच्चा आहे. बरोबर. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे. करेक्ट. वा वा नामदेवराव, माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर. अच्छा वकील साहेब, आता निघतो आम्ही. म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे. बरोबर. कसं आता काम म्हणजे पैसा आलाच की हो. ना. मग काढा आता लगेच. हा अहो कंचं बी काम पैशा बिगर होत नाही बघा. हा 200 रुपये चालतील. लागेल तसं येऊन घेत जाईल. हो चालेल. पण एक ध्यानात ठेवायचं, काय? आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार. अच्छा. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.